हॅलो, मी डॉक्टर सुश्रुत तातेड. मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण गायनेकोमॅस्टिया सर्जरी झाल्यावर काय काळजी घ्यायची आहे यासंबंधी काही गोष्टी सांगणार आहोत. तर गायनेकोमॅस्टिया सर्जरी झाल्यावर आम्ही एक प्रोटोकॉल किंवा एक प्लॅन देतो, ज्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं फॉलोअप म्हणजे तुम्हाला डॉक्टरांशी किंवा आपल्या प्लास्टिक सर्जनशी वेळोवेळी भेट घेणे फार गरजेचं आहे. तर ह्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 फॉलोअप म्हणजे 3 ते 4 वेळा तुम्हाला आपल्या डॉक्टरांशी मिळणं फार गरजेचं आहे. आता ह्या 3 ते 4 वेळामध्ये डॉक्टर जे आहेत ते तुमचं जखम बघतील. जिथे काही इन्फेक्शन किंवा काही रक्तस्राव तर नाही या गोष्टी आम्ही खात्री करून घेतो आणि ड्रेसिंग म्हणजे पट्टी करतो आणि ह्या सगळ्यांमुळे ती जखम जी आहे ती लवकर भरते. ह्यात जो शेवटचा फॉलोअप असतो किंवा शेवटची तुमची डॉक्टरांची भेट असते, त्यात आम्ही एखादा जर टाका असेल तर तो टाका काढतो. त्याच्यामुळं हे फॉलोअप योग्य वेळी आणि सांगितल्या वेळी करणं फार गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे डाएट म्हणजे काय खावं. आता कोणतंही ऑपरेशन झाल्यावर प्रोटीन्स म्हणजे प्रथिने खाणे हे फार गरजेचे आहे. तर गायनेकोमॅस्टिया सर्जरीमध्ये ॲज सच आपल्याला काही वेगळं खायची गरज नाही आहे. फक्त घरचं ताजं आणि फ्रेश जे आहे ते अन्न आपण खावं आणि फक्त त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असावा. म्हणजे पनीर आहे, सोयाबीन आहे किंवा डाळ भात, वरण भात जे आहे ते आपण योग्य प्रमाणात घ्यावं. ज्यामुळे तुमची जी जखम आहे ती लवकर भरेल आणि योग्य रीतीने आणि चांगली भरेल. आता तिसरी गोष्ट आहे गारमेंट म्हणजे आम्ही तुम्हाला एक टाईट कपडा देतो, जे तुम्हाला 3 ते 4 महिने घालावं लागेल आणि हे आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही हे दिवसाचे 24 तास घालावं. तर फक्त ह्याच्यात हे असं आहे की अंघोळ करताना तुम्हाला ते काढावं लागेल, पण एरवी तुम्हाला हे पूर्ण वेळ घालणं अपेक्षित आहे. आता या गारमेंटचा फायदा असा आहे की ह्यामुळे जे सूज असते ती सूज फार कमी राहते आणि जी लूज झालेली स्किन आहे लायपोसक्शनमुळे तीसुद्धा टाईट होण्यास मदत मिळते. तर त्याच्यामुळे हे गारमेंटचं जे आम्ही तुम्हाला देतो हे तुम्हाला पाळणं फार गरजेचं आहे. आता चौथी गोष्ट आहे की पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर आम्ही काम कधीपासून सुरू करू शकतो. तर आमच्याकडे जे IT पीपल म्हणजे ज्यांचा डेस्क जॉब आहे, म्हणजे थोडंसं जागेवर बसून जर काम करायचं ज्यांचं असतं ते लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा ते काम त्यांचं सुरू करू शकता. आजकाल जे नवीन वर्क फ्रॉम होम नावाचं कल्चर आलेलं आहे त्यामध्ये तर तुम्ही इमिजिएटली सेकंड डेला पूर्ण काम करू शकता. फक्त जे लोकं ज्यांचं हार्ड वर्क आहे किंवा जास्त मेहनत लागते कामात, त्यांना एक 2-3 दिवस आराम घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग त्यांना थोडासा पेन होऊ शकतो. पण युजुअली आमचे पेशंट जे आहेत ते दुसऱ्या दिवशीपासून काम करायला सुरुवात करतात आणि त्यांना काम करण्यात काही अडचण येत नाही. आता पुढची गोष्ट आहे व्यायाम. आता व्यायाम जे आहे ते नॉर्मल जे वॉकिंगचं व्यायाम आहे ते आपण 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशीपासून तुम्ही चालू करू शकता. तुम्ही एक फेरफटका मारणं वगैरे सगळंच करू शकता. 2 किलोमीटर वगैरे चालू शकता. पण जर तुम्हाला हेवी जिम म्हणजे ज्यात आपण वजन उचलतो आणि डंबेल्स वगैरे मारतो, ते तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 आठवड्यापर्यंत टाळावं लागेल. नाहीतर तुम्हाला जास्त पेन किंवा दुखण्याची शक्यता आहे. पुढची गोष्ट आहे मसाज म्हणजे आपल्याला आपल्या हाताने चेस्टवरची जागा किंवा ऑपरेशनची जागा व्यवस्थितरित्या तेल लावून मसाज करायला लागतं. ही मसाज आपल्याला ह्यासाठी करायला लागतं कारण की ऑपरेशन झाल्यावर कधी त्या जागेवर एक थोडीशी गाठ वगैरे जमा होऊ शकते. तर ती गाठ आपल्याला लवकरात लवकर घालवण्यासाठी मसाज करणे हे जे उपाय आहे फारच आपल्याला लाभदायक आहे. त्याच्यामुळे जे मसाज करायची पद्धत आम्ही तुम्हाला शिकवतो ते तुम्हाला फॉलो करून आणि जसं आम्ही सांगतो तसं केलं तर ती जी गाठ होण्याची प्रमाण आहे ते लवकरात लवकर कमी होईल आणि तुम्हाला अपेक्षित असलेला रिझल्ट जो आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आता हे सगळं प्रोटोकॉल पाळल्यावर आपल्याला एक गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की काही लोकांमध्ये किंवा बऱ्याच पेशंट्समध्ये गायनेकोमॅस्टियाचा जो रिझल्ट असतो तो एक 3 ते 4 महिने तरी त्याला लागतात. 3-4 महिने ह्याच्यासाठी लागतात कारण की सूज असते किंवा काही भागात थोडीशी गाठ टाईप होते.
ह्याच्यात असं आहे की हे सगळं पाळल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की गायनेकोमॅस्टियामध्ये फायनल जो रिझल्ट आहे, म्हणजे फायनलचा जो शेप आहे, जो योग्य प्रकारचा शेप जो तुम्हाला अपेक्षित आहे, तो तुम्हाला एक 3 ते 4 महिन्यानंतर मिळेल. आणि ह्याला एवढा वेळ ह्याच्यासाठी लागतो कारण की कोणतंही ऑपरेशन झाल्यावर तिथे काही प्रमाणात सूज असते, तर ती सूज कमी होण्यासाठी हा कालावधी लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला 3 ते 4 महिने ह्या सगळ्या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे. ह्याच्याशी संबंधित आणखीन काही आपल्याला माहिती हवी असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवर किंवा ईमेल ॲड्रेसवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नेहमीच आपल्याला मदत करायला तयार आहे. धन्यवाद.